पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। त्याबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये अचानक एक अतिशय कमी दाबाचं क्षेत्र आता निर्माण झाले, ज्यामुळे देशात असं कधीच इतिहासामध्ये घडलं नव्हतं। अशा प्रकारचं मोठं वादळ आणि या ठिकाणी पाऊस आता पुढील 3 तासाच्या आतमध्ये मुंबईच्या दिशेकडून या 14 जिल्ह्यामध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय तातडीचा अर्जंट इशारा देखील आता जारी केलेला आहे। राज्यभरातील तब्बल 14 जिल्ह्यांना धोका असल्याचं यामध्ये सांगितले। यातील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांना अतिशय मोठा भयानक रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे। उर्वरित काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आता कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि जो महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाला वेगाने देखील सुरुवात झालेली आहे, ज्यामुळे आता वाटेत येईल त्या ठिकाणी झाडे पडणार आहेत, त्या ठिकाणी लाईटचे डाम देखील कोसळणार आहेत। अशा प्रकारे त्या ठिकाणी वादळ आणि पाऊस मोठ्या प्रमाणाने त्या ठिकाणी या 14 जिल्ह्यांमध्ये सरकत आहे, ज्यामुळे प्रचंड वादळ वारे जवळपास 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे वाहणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले, ज्यामध्ये शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कारण की शेतामधली जी पिके आहेत ती मोठ्या प्रमाणाने व्यवस्थित आता कसं बाहेर काढली टाकली आहेत, त्या ठिकाणी पिकं व्यवस्थित वाढलेले आहेत आणि पाऊस पण व्यवस्थित झाला आहे। परंतु यामध्ये मोठे वादळी वारे येत असल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे वादळ येणार, त्यातल्या 14 जिल्ह्यापैकी या 6 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं वादळी वाऱ्याचा धोका असल्याचं प्रशासनाकडून देखील सांगितले। पुढील 3 तासाच्या आत अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले, ज्यामुळे या 6 जिल्ह्यामध्ये अतिशय सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाकडून सूचना देखील करण्यात आल्या आहेत। आता कोणकोणते आदेश देण्यात आलेत, मग आता कोणकोणते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक मुसळधार पाऊस पडणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, आणि कोणकोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुसळधार पावसासोबत कोणत्या ठिकाणी वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहणार आहेत। बघा, 6 जिल्ह्यांची यादी आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जारी करण्यात आली आहे। तुमचा जर जिल्हा या 6 जिल्ह्यामध्ये असेल तर भयंकर असा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यामुळेच तुम्हाला सावध राहायचं आहे। चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया कोणते जिल्ह्यात भयंकर पाऊस आता या ठिकाणी पडणार आहे, तिथे तुम्हाला रेड अलर्ट देण्यात आला आहे। 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे असणार आहे या ठिकाणी सांगण्यात देखील आले आहे। बघा, ढगफुटीसारखा मोठा पाऊस या 3 तासाच्या आतमध्ये कोसळणार असल्याचं मोठा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, मोठी ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार असले देखील सांगण्यात आले आहे, जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायचे। मग त्या ठिकाणी आता घरातून तुम्हाला गरज नसेल तर बाहेर न पडण्याचं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आले आहे। कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आता मोठे बाहेर पडल्या त्या ठिकाणी सावधगिरी बाळगायचे। नेमकं तुम्ही त्या ठिकाणी शेतात पिके व्यवस्थित पेरली असेल तर काय काळजी घ्यायची आहे, यासाठी हवामान खात्याकडून आता शेतकरी जर तुम्ही असाल तर पिके व्यवस्थित त्या ठिकाणी आले असतील तर वादळी वाऱ्यापासून वाचवायचे असतील तर हवामान खात्याकडून व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी काही टिप्स सुद्धा देण्यात आले, ज्यामधून तुम्ही तुमच्या पिकाचं रक्षण करू शकता। त्यामुळे अगदी व्हिडिओ पुढील 2 मिनिटे त्या ठिकाणी ऐकत राहा। अचानक संकट आलेलं आहे, याची पार्श्वभूमी गेल्या 3 महिन्यापासून आता त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, शक्ती नावाचं चक्रीवादळ 3 महिन्याच्या पाठीमागं आलेलं होतं, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीसह बहुत भागामध्ये प्रचंड असं नुकसान झालं होतं। झाडे उन्मळून पडली होती, बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये लाईटीचे खांब पडले होते, 3 ते 4 दिवस झालं त्या ठिकाणी सुद्धा लाईट नव्हती। अशा प्रकारची परिस्थिती आता या 14 जिल्ह्यापैकी 7 जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता येत्या 24 तासाच्या आतमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडेल, त्या ठिकाणी सर्व अंदाज आता वर्तवण्यात आले आहेत। बघा, तापमान अनेक ठिकाणी विक्रमी पातळीवर गेलं होतं, जमीन इतकी तापली होती की समुद्राच्या पृष्ठभागावरच तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं होतं। त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये समुद्राचं पाणी अक्षरशः उकळत होतं आणि हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान हेच त्या ठिकाणी वादळी वारं त्या ठिकाणी मोठं निर्माण करत असतं आणि हेच त्या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रासाठी
लागणारे जे इंधन त्या ठिकाणी तयार करत असतं. त्यामुळे हे चक्रीवादळ आहे ते वादळ पाहायला गेलं तर वादळी वारं जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अचानक निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने देखील तयारी दर्शवली. अनेक लोकांना सूचना देखील देण्यात आल्या. मग आता कोणते 6 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी भयंकर असा रेड अलर्ट देण्यात आला आहे, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहणार आहे, ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार आहे. मग कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, तुमचा जिल्हा कशामध्ये आहे या ठिकाणी सर्वात आता सांगण्यात आले. मे महिन्यात आता उष्णता होती, त्या उष्णतेमध्ये तुम्हाला माहीत असेल मे जूनच्या दरम्यान एक वादळ त्या ठिकाणी शक्ती नावाचं तयार झालं होतं. तर त्या ठिकाणी मान्सून पाऊस लवकर न आल्याने परत गेलं. परंतु आता या ठिकाणी मोठी वादळी वाऱ्याचा धोका देखील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले. मग आता नेमकं काय होणार तुम्हाला माहीतच असेल. जुलै महिन्याच्या सुरुवातीत देखील बंगालच्या उपसागरामध्ये त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केलं होतं आणि त्याचंच रूपांतर एका कमी दाबाच्या पट्ट्यात त्या ठिकाणी निर्माण झाले. त्यामुळे मोठ्या वादळी वाऱ्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. आणि हवामान खात्याने देखील या 6 जिल्ह्यांना भयंकर असा रेड अलर्ट देऊन टाकला आहे. येथे 100 ते 150 प्रति किलोमीटर तासाचे वारे वाहणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आणि या ढगफुटीसारखाचा पाऊस कोसळणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आपण समजून घेऊया हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय. वेगाचं वारं आहे ते जास्तच मोठं असल्यामुळं आता यामागे झाडं ठिकाणी कोसळणार, मुळासकट उन्मळून पडणार, विजेचे खांब पडणार, अनेक ठिकाणी मोठमोठे घरावरचे पत्रे वाहून जाणार, वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होऊ शकतो. कच्च्या घराची पत्र्याचे घर आहेत तुमचे घरे असतील त्या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते. दळणवळण संपर्क येताना पूर्णपणे कोलमडून जाऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या ढगफुटी सदृश त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. म्हणजेच काही थोड्याच वेळात त्या ठिकाणी पुराची परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या ढगफुटी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आता निर्माण होण्याची शक्यता आहे. काही मिनिटातच नद्यांना नाल्यांना पूर येऊ शकतो. आता शहरावरती रस्त्यावरती देखील गुडघाभर ते कमरवर पाणी साचू शकतं. सर्वात मोठा जो धोका आहे तो म्हणजे दरड कोसळण्याचा. विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड आता कोसळू शकते. अपघात मोठे होऊ शकतात. मग भयानक अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये उद्भवणार असल्याचं सांगितले. त्यामुळेच हवामान विभागानं काही जिल्ह्यासाठी धोक्याची सर्वोच्च पातळी आता गाठली जाऊ शकते असं सांगितले. मग आता नेमकं कोणकोणत्या ठिकाणी भयंकर रेड अलर्ट त्या ठिकाणी देऊन टाकलाय त्या ठिकाणी बघा काळजी घ्यायला प्रशासनाने सांगितले. त्यासाठी तुम्हाला आता यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आता 2 आवश्यक वस्तू जवळ ठेवा. एक इमर्जन्सी किट ठेवा, त्यात बॅटरीवर चालणारी एखादी बॅटरी टॉर्चची बॅटरी ठेवा. तुम्ही सुक्कं काहीतरी पदार्थ ठेवा सोबत. तुम्ही मोबाईल चार्जर व्यवस्थित जवळ ठेवा. आता विभागाकडून देणाऱ्या माहितीनुसार तुम्ही ज्या माहिती आहेत त्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता वादळी वारं वाहत असल्याने मोठी काळजी घ्यावी लागू शकते. तुमच्याकडे पाळीव प्राणी गुरे वगैरे म्हैशी असतील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी बांधा. हे सुद्धा आता सूचना देण्यात आल्या आहेत. या लोकांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः जिल्ह्यामध्ये त्या सर्वाधिक जिल्ह्यामध्ये धोका आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे. 6 जिल्ह्यांनी सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले. मग ते 6 जिल्हे कोणकोणते याची माहिती सुद्धा लगेच पाहूयात. जिथे भयंकर रेड अलर्ट देण्यात आले आहेत, जिथे जिल्हे आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहणारच नाहीत. कोणकोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी सांगण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सूचना सांगितल्यात. एका पाण्यापासून प्रवास सुरू करू नका. जास्त खोल पाण्यापासून प्रवास करू नका. त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून गाडी चालवून देखील तुम्हाला धोक्याचा शक्यता. विजांचा कडकडाट होत असेल तर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी थांबायला सांगितले. पुढील काही तासामध्ये काही तासच वेळ असल्याने त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आव्हान देखील सांगण्यात आलं आहे. आता फार महत्त्वाचे जे असे झाडाखाली वगैरे तुम्ही थांबू नका, कारण विजेचा देखील धोका मोठा असू शकतो असे देखील सांगण्यात आले. महत्त्वाचं लाईटच्या खांबापासून लांब राहा, कारण की या ठिकाणी लाईटचा देखील धोका अतिशय प्रमाणे असू शकतो. आता विजेच्या कोणत्याही उपकरणाला कधी स्पर्श करायचं नाही तुम्हाला देखील सांगितलं आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला करण्याचा भाव असेल तर तो टाळवा, कारण ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडत असल्याने धोका उद्भवू शकतो. विशेषतः घाटमाथ्याचा परिसर त्या ठिकाणी धोका असल्याचं सांगितले. त्या ठिकाणी रस्त्यावर किंवा समुद्र किनाऱ्याला रस्त्यावर प्रवास करणं टाळावा आणि या ठिकाणी सर्वांची काळजी घेण्यास सांगितले. आपण या ठिकाणी त्या ठिकाणी 6 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले ज्याचा रेड अलर्ट देऊन
ठरल्या. त्या जिल्ह्याची नावे देखील आता या ठिकाणी जाहीर झाली. इथे हवामान विभागाने एक मोठा रेड अलर्ट जारी केला आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे बघा. तपासा सर्वात आधी रेड अलर्ट देण्यात आले ते 6 जिल्हे आपण प्रशासनाने कोणते सांगले ते आपण पाहूया. त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडू शकतो. 100 ते 150 मिलीमीटर या विभागाची वारी होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे घाट या अतिवृष्टी होण्याचा मोठा धोका देखील या ठिकाणी हवामान विभागाकडून देण्यात आले. त्यानंतर रायगड, अलिबाग, संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा समुद्रावरचा जो काठाचा भाग आहे या ठिकाणी मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीच्या भागाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याची आणि न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा विशेषतः घाट परिसर पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. लातूर असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, जालना असेल, बुलढाणा, परभणी, हिंगोली तर या जिल्ह्यामध्ये जोर पावसाचा जास्त असेल. उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यामध्ये 800 गावे त्यापैकी 50 ते 70% गावामध्ये जोरदार पाऊस पडेल. प्रत्येक गावामध्ये पाऊस पडेल असं नाही, कारण पाऊस भाग बदलत पडत असतो. तुम्हाला पण चांगलंच माहित आहे. पण पुढील काही तासामध्ये 14 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे. मग ते कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी जिल्ह्याची नावे आता लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, हा किनारपट्टीवरील जिल्हा आहे. यामध्ये पावसाचं रौद्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा, बीड जिल्हा, तसेच पुढचा जिल्हा ज्यामध्ये 2 दिवसापासून पाऊस होतो कोल्हापूर जिल्हा आहे. तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, रत्नागिरी जिल्हा. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. त्यामुळे सर्वांनी आता काळजी घ्यायची आहे. रायगड, रत्नागिरी जिल्हा तुम्हाला अशा प्रकारच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी आमच्या संबंधी सर्वांनी आता काळजी घ्यायची आहे. सुरक्षित राहायचे. तुम्हाला अशाच प्रकारच्या हवामानाविषयी नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या संभाजी आर्मी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.